हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. सो गाईज आज मी असाच ब्लॉग सुरू केला आहे गाईज. तर गाईज मी एवढ्या दिवस ब्लॉग नाही काढला कारण की गाईज मला खूप अभ्यास वगैरे होतं, त्याच्यामुळे गाईज मी ब्लॉग नाही काढला. कारण की गाईज मी शाळेतच 10:30-11ला जाते आणि परत तिकडून 5ला शाळा सुटते आणि गाईज रिक्षाला यायला लागतो. त्याच्यामुळे गाईज 6-6:30 वाजेपर्यंत घरी येतो, लगेच क्लासला जातो. त्याच्यामुळे गाईज मी माझा हल्ली ब्लॉग काही जास्त टाकला नाही. तर गाईज मी असाच आज ब्लॉग टाकायचा ठरवला आहे. सो गाईज तर आम्ही थोड्या वेळाने पण बाहेर चाललो गाईज. काहीतरी सरप्राईज आहे, तुम्हाला आम्ही गाईज दाखवू थोड्या वेळाने. आणि गाईज मम्मी सुद्धा मला शाळेत घ्यायला येणार आहे, तेव्हासुद्धा मी गाईज तुम्हाला दाखवेन. तर चला आता आपण जाऊया. तर गाईज मी दीदीला घ्यायला शूटिंग करत आली पाहिजे. दीदीने सांगितलंय दीदी घरूनच बोलले. चला मी तुम्हाला दीदीला आणि दीदीला. तर गाईज मी तुम्हाला दीदीची शाळा दाखवते. तर गाईज ती बघू शाळा आहे. तर दीदी नवीला आहे आणि तिच्या क्लासमध्ये जाऊन आलो आहे. तर थोड्या मिनटात होतं. तर गाईज मी मला चढवलं. तर काही बघू शकता दीदी आलेली आहे. काही आता दीदी येईल. जेव्हा काही आलेली आहे दीदी. तर काही तिकडे आलेली आहे. एवढा भारी आला तुला असं ऑफिसमध्ये. तर काही दीदी आलेली आहे रिक्षात. दीदी आता वेण्या सोडेल आणि दीदी आता खूप घातलेल्या तोंडाने गाईज. गाईज बघू शकता दीदी. मी माझी बहीण आहे दीदी. इथं बघा 5 किलो पप्पा पेढे घेते. तर गाईज पप्पा पेढे घेतात तिकडे. पेढे घेतील गाईज पप्पा. हां तर चला आपण जाऊया. तिथे पप्पा पेढे घेतात. पप्पा पेढे घेतात. बघून ते घ्यायचे. तर गाईज इकडे सगळे पेढे लावलेले आहेत बघू शकता. बघू शकता तिकडे सुद्धा लावलेले आहेत. खूप छान आहे. तर आम्ही पेढे घेऊन आणि मग निघून गाडी आणायला आणि घेणार आहोत. तर बघू शकता पप्पा टेस्ट करून बघताय. मस्त आहे. तर गाईज पेढा छान आहे. मग आता आणि या येल्लोवाल्यामधून कुठला तरी एक घेणार आहोत. आणि गाईज आता हे बघा पप्पा सुद्धा आहे. हां आणि गाईज आता आम्ही गेल्यावर तुम्हाला दाखवते. आणि गाई घेऊन खूप छान किती आहे 2ला. आणि इथे पण दिदी आहे आणि मम्मी पण आहे पाठीमागे. पप्पा सुद्धा आहेत. काही दादा पण आहे आणि दिदी दादा पण आहे. ते पप्पाच्या गाडीत येणार आहे. तर गाईज मग आता मी तुम्हाला तिकडे गेल्यावरती दाखवते. बाय गाईज आता जस्ट आम्ही आलेलो आहोत गाईज, म्हणजे पोचलेलो आहोत. तर चला आता आत जाऊया आपण आणि काय सरप्राईज आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. तर चला गाईज दादा वगैरे सगळे आतमध्ये आहोत आणि गाईज आम्ही खूप जण आलो आहे. चला आता आपण आत जाऊया. सो गाईज तुम्हाला आता दिसलंच असेल आम्ही कुठं आलो ते दाखवतो गाईज. गाईज आम्ही आलेलो आहोत गाड्यांच्या दुकानात आणि गाईज दिशवर अशी ब्लॉग काढते. चला आज जाऊया. खलगा मम्मा लोट ना एवढा जोर नाही. गाईज माझी दुसरी डुप्लिकेट भेटली ही. तर गाईज
दीदी पण आहे आणि गाईज आम्ही कोण कोण आलो ते दाखवतो थांबा गाईज तुम्हाला. आणि गाईज मी तशी स्कूलमधून आले म्हणून गाईज माझा एवढा काय मी मेकअप बिकअप केला नाही यांच्यासारखा. सगळ्याच थांबा मी तुम्हाला दाखवतो मी कोण कोण आले. ते पप्पाच बसलेत आणि विदू गाडीवरच बसलाय गाईज. पण कुठली गाडी मी नाही सांगणार तुम्हाला. मम्मी सो गाईज मम्मी दाखवायला चालले बाईक अजून. सो तिथे खूप साऱ्या गाड्या आहेत बाहेर पण लावल्यात सगळी त्या आहोत. आणि काही दिदी काय एकटा जीव साधा शिव राहिले तिकडे थांबा तुम्हाला दाखवतो गाईज कशी बसले. गाईज तुम्ही बघू शकता एकटीच बसले सगळी गाईज इकडे आहे आणि गाईज ती एकटीच तिकडे बसली आहे. आमची ही गाडी आहे. गाडी म्हणजे गाईज स्कूटी आहे एका टाईपची. तर गाईज तुम्हाला नंतर दाखवतो मी. आणि तुम्ही बघू शकता Dreams take flight, but beware, beware. म्हणजे स्कूटी गाईज तर तुम्हाला मी फुल दाखवते गाईज कशी आहे ते. सो गाईज चला तुम्हाला दाखवते मी. फोटोज वगैरे काढले. आता मम्मी पप्पांचे फोटो तुम्ही बघू शकता. आई आहे इथे आणि तिकडे आम्ही सगळे आहोत. किती सुद्धा हे करा तिकडे पप्पाच आहेत. आता आम्ही सगळं वगैरे केलं आणि काय आता आम्ही निघाला घरी जायला. आमची गाडी वगैरे सगळं बाहेर काढून दिलेली आहे. आणि काय चला आता घरी गेल्यावरती तुम्हाला दाखवतो मी. गाईज भेटूया थोड्या वेळाने. आणि गाईज आमची गाडी बघा इथे लावली आहे. तर गाईज भेटूया थोड्या वेळाने. तर थोड्या वेळानंतर मी गाईज तुम्हाला दाखवतो नंतरला सगळे वगैरे आल्यावरती नंतर पूजा बिजा होईल तेव्हा. सो गाईज भेटूया परत थोड्या वेळानंतर. इथं वरती लावतो एक्सक्यूज मी होटेल 1 2 3 लावाने काढला होईल तो. आणि सुकल्यावर तो दिसल. टेन्शन नको घेऊ. निघाल पुसून हरवलं ना. शावने मारून घ्यायला लागेल कारण की नाही तर डाग बसवतो. टायर गोल आहेत ना इथे. मधोमध मध्ये